बऱ्याच वेळा समाजामध्ये आणि घरात स्त्रियांना जास्त गंभीरपणे घेतलं जात नाही. नेहमीच त्या फक्त घरातली काम करतात आणि दुसऱ्यांना खुश ठेवण्याचे काम करतात असं त्यांना गृहीत धरले जाते. त्यामुळेच त्यांना कमी समजले जाते. त्यांच्यावरच सगळा भार टाकला जातो. जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदी जगायचे असेल, समाजामध्ये, घरामध्ये किंमत वाढवायची असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपल्या टिप्सना सुरुवात करूया. नंबर 1. सगळी कामे एकदाच करून टाकायची असा ॲटिट्यूड ठेवणे बंद करा. स्त्रियांचं कसं असतं, त्यांना सगळी कामे एकदाच करून टाकायची असतात. थोड्या वेळानंतर किंवा थोडा आराम करून हे काम करते अशी वाक्ये त्यांच्या डिक्शनरीमध्येच नसतात. ही अशी सवय कदाचित चांगली असेलही, पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी, शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही आहे. काम करून तुमचे शरीर दमते, त्याला थोडा वेळ विश्रांतीची गरज असते. त्यामुळे आराम करा आणि एखादं नवीन निघालेलं काम नंतर करा. नंबर 2. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतात. त्यांना असे वाटते की आपल्याला काही होऊच शकत नाही. जरी काही त्रास होत असेल तरी कामाच्या वेळी तो त्रास त्यांना जाणवत नाही किंवा त्या दुर्लक्ष करतात. असं न करता स्वतःला त्रास होत आहे हे मान्य करा आणि योग्य तो उपचार करा. नाहीतर वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्याचा काहीच उपयोग नसतो. लक्षात ठेवा, एक स्त्री निरोगी असेल तर अख्खं घर निरोगी आणि सुंदर राहतं. अशा घरची आर्थिक, मानसिक स्थिती चांगली असते. नंबर 3. गबाळे राहणे बंद करा. नीटनेटके राहायला शिका. कामाच्या व्यापात बऱ्याचदा स्त्रिया स्वतःला नीटनेटके ठेवणे विसरतात. कधीकधी त्या 2-3 दिवस केस विंचारत नाहीत. कधीच साधी चेहऱ्यावर पावडरसुद्धा लावत नाहीत. असं केल्याने घरातले लोकच तुमच्याकडे गबाळे म्हणून पाहू लागतात. ते विसरतात की घराला आणि त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःला विसरला आहात. अशामुळे तेच लोक तुमची किंमत करत नाहीत. टापटीप यासाठी राहू नका की दुसऱ्यांना आवडतं, पण टापटीप ह्यासाठी राहा कारण तुमच्या व्यवस्थित असण्याने तुमचाच आत्मविश्वास वाढेल. तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या आयुष्याला रिस्पेक्ट करत आहात असं तुम्हाला जाणवेल. नंबर 4. कामातून वेळ काढूनसुद्धा आराम करा. स्त्रियांना बऱ्याचदा सगळी कामे आटपून घेण्याची घाई असते. कुठलंही काम नंतरवर न ढकलता ते आत्ताच करून घ्यावं असं वाटतं. मग कितीही कामाचा लोड असू दे, ते काम स्त्रिया करतातच. कामे वेळेवर करणे ही चांगली सवय आहे, पण स्वतःच्या शरीराकडे आणि क्षमतेकडे दुर्लक्ष करणे ही अतिशय वाईट गोष्ट आहे. तुम्ही सगळी कामे वेळेवर आटोपली तर समाजाच्या आणि काही आदर्श स्त्रियांच्या नजरेत महान व्हाल. पण या जगामध्ये तुम्ही स्वतःला एका महान व्यक्तीचं स्थान देऊ शकणार नाही. कारण इथे घरातली कामे करण्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्याला महत्त्व असतं. नंबर 5. एखादे नवीन कौशल्य शिका. वरच्या मुद्द्याप्रमाणे तुम्ही फक्त काम किंवा घर या गोष्टी न बघता नवीन गोष्टी शिकण्यात सुद्धा वेळ घालवा. कदाचित तुम्ही त्या गोष्टी शिकलेल्या असाल तर स्वतःच त्यांची नवीन रूपात निर्मिती करायला शिका. जसं की तुम्हाला शोभेच्या वस्तू बनवायला आवडत असतील तर त्यामध्ये अजून वेगवेगळ्या डिझाईन तयार करा. कदाचित या गोष्टी तुम्हाला शिकताना फायद्याच्या वाटणार नाहीत, पण कधी तुमच्यावर आर्थिक संकट आले तर हेच कौशल्य तुम्हाला संकटातून बाहेर काढू शकते. नंबर 6. स्वतःचा काही प्रमाणात खर्च उचलायला शिका. माझा नवरा जॉब करत आहे आणि त्यातून सगळ्या गोष्टींचा खर्च आरामात होत आहे, तर मी पैसे कमवण्याची गरजच काय आहे, अशी मानसिकता बऱ्याच स्त्रियांची असते. पण कितीही झालं तरी ते पैसे स्वतःचे नसतात. त्यांच्यावर पूर्णपणे तुमचा अधिकार नसतो.
यामुळेच तुम्हाला बऱ्याचदा कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्यावर डिपेंड राहायला लागतं. तुम्ही पैशांच्या बाबतीत कितीही सुरक्षित असला तरी तुम्ही स्वतःसाठी सुरक्षित नाही आहात. त्यामुळे स्वतःकडे असलेल्या ज्ञानाकडून पैसे कमवायला शिका. तुम्ही स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या नजरेतसुद्धा एक आत्मविश्वासू स्त्री व्हाल. नंबर 7. घरातली सर्व कामे एकटेच करू नका. सर्व कामे वाटून घ्या. तुम्ही स्त्री आहात आणि घरात बसून राहता, म्हणून सगळ्या कामाचा लोड घेणे बंद करा. वयानुसार किंवा क्षमतेनुसार घरातल्या लोकांना कामे वाटून द्या. त्यामुळे घरातले लोक आळशी होतात, छोटी छोटी कामे करत नाहीत आणि तुम्ही करत असलेले काम त्यांना छोटे वाटू लागते. पण कामे वाटून घेतल्यानंतर तुमच्या मुलांनासुद्धा कळेल तुम्ही कुठला संघर्ष करता आणि ते तुमच्या कामाला किंवा तुम्हाला कमी समजणार नाहीत. राहिलेल्या वेळात तुम्ही स्वतःसाठी आणि नवीन गोष्टी शिकू शकता. कामे वाटून घेणे म्हणजे फक्त आराम भेटण्यासाठी नाही, तर स्वतःला घडवण्यासाठी वेळ काढा. नंबर 8. इकडे तिकडे फोनवर गप्पा मारणे बंद करा. कधीतरी आपल्याला पाहुण्यांचा किंवा मैत्रिणींचा फोन येतो, तेव्हा आपण त्यांना मनातल्या गोष्टी सांगतो किंवा गप्पा मारतो. हे साहजिक आहे. आपल्या मनाला कुठेतरी मोकळे होण्यासाठी कोणीतरी लागतं. पण जर वेळ घालवण्यासाठी तुम्ही सारखे दिवसभर लोकांशी गप्पा मारत बसला तर तुमचा सर्वात मौल्यवान असणारा वेळ वाया घालवत आहात. दररोज कोणाला तरी फोन लावून 1-2 तास गप्पा मारणे म्हणजे तुम्ही स्वतःच्या वेळेचा अपमान करत आहात. गप्पा नक्कीच मारा, पण एका ठराविक वेळेच्या मर्यादेत. यामुळे तुमची एनर्जी स्टोअर होईल आणि तुम्हाला ती दुसऱ्या गोष्टींमध्ये वापरता येईल. नंबर 9. स्वतःला ओळखण्यासाठी काही वेळ एकांतात बसा. स्वतःला ओळखणे म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही अजूनही स्वतःला ओळखू शकला नाहीत. पण तुम्हाला स्वअध्ययन करणे गरजेचं आहे. जसं की तुम्हाला नक्की पुढे काय करायचं आहे, तुम्ही स्वतःसाठी किती वेळ देत आहात आणि भविष्यात तुम्ही अजून नवीन काय काय करू शकता. एकटे बसल्याने तुम्हाला तुमच्यामध्ये असणाऱ्या अद्भुत शक्तीची जाणीव होते. तुम्हाला जिवंत राहण्यासाठी दरवेळी माणसांचा गजबजाट गरजेचा नाही हे जाणवेल. जरी कोणी आपल्यासाठी नसेल तरी आपण स्वतःसाठी आहोत याची जाणीव होईल. नंबर 10. घरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांशी उगाचच वाद टाळा. बऱ्याचदा आपण कुठल्याही क्षुल्लक कारणावरून घरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांशी वाद घालू लागतो. भांडणे एवढी मोठी होतात की त्यामध्ये तुम्ही जिंकत तर नाही, पण तुमची मानसिक स्थिती बिघडते. तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जेची जागा नकारात्मक ऊर्जा घेते. भांडणे यासाठी टाळायची नाहीत की तुम्हाला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले व्हायचे आहे, पण भांडणे यासाठी टाळायची कारण तुमची मानसिक स्थिती चांगली राहावी. जेव्हा तुम्ही भांडणे करता तेव्हा तुम्ही 2 दिवस किंवा त्याहून जास्त दिवस त्याचाच विचार करत बसता. त्यामुळेच तुमचा महत्त्वाचा वेळ आणि ऊर्जा वाया जाते. नंबर 11. काही गोष्टी खटकल्या तर लगेच पण शांतपणे बोलून टाका. बऱ्याचदा आपण गोष्टी मनात ठेवतो. याने हे का केलं? असं करायला हवं होतं ना? मी काही चुकीचे केले का? अशा विचारांमध्ये आपण स्वतःच अडकून राहतो. हळूहळू ते इतकं वाढतं की आपण स्वतःलाच कमी समजू लागतो, स्वतःलाच दोष देऊ लागतो आणि यामुळेच आपल्याला ओव्हर थिंकिंगची सवय लागते. नकारात्मक विचार मनात यायला लागतात आणि गोष्टी मनात ठेवून आपण स्वतःच कुढत राहतो. त्यापेक्षा जी गोष्ट पटली नाही ती स्पष्टपणे आणि नम्रपणे लोकांना सांगून टाका. त्यांना चांगल्या भाषेत त्या संबंधी गोष्टीमध्ये बदल करायला सांगा. याने लोक तुम्हाला सगळं सहन करते म्हणून त्रास देणे बंद करतील आणि तुमच्या मताचा सुद्धा रिस्पेक्ट करू लागतील. नंबर 12. घरातल्या काही महत्त्वाच्या चर्चेत फक्त ऐकणे सोडून तुमचाही मुद्दा मांडा. जेव्हा घरामध्ये निर्णय
किंवा काही चर्चा होत असतील तर फक्त ऐकून घेण्यापेक्षा तुम्हाला त्या बाबतीत काय वाटतं किंवा काय केल्याने जास्त फायदा होईल किंवा तोटा होईल असा मुद्दा मांडा. इथे मुद्दा मांडून त्यांना तुमच्या मनाप्रमाणे करायला लावायचं नाही, पण त्या गोष्टीसंबंधी तुमचं स्वतःचं मत मांडणे गरजेचं आहे. यातून तुम्ही महत्त्वाच्या निर्णयामध्ये सामील आहात आणि तुम्हाला स्वतःचं मत आहे हे दिसून येईल. निर्णय घेताना मात्र जे घरासाठी आणि फायद्याचा आहे किंवा त्याच्याशी सर्व सहमत असतील तोच निर्णय घ्यावा. नंबर 13. दुसऱ्यांच्या नजरेतील आदर्श स्त्री होण्याचा प्रयत्न बंद करा. बऱ्याचदा कोणाला वाईट वाटायला नको किंवा असं केल्यामुळे लोक काय म्हणतील असा विचार स्त्रिया करू लागतात. दुसऱ्यांसाठी स्त्रिया त्यांच्या मनशांतीला आणि आनंदाला दुर्लक्ष करतात आणि त्यांना आनंद वाटावा म्हणून त्यांच्या कामामध्ये मनात नसतानासुद्धा सहभागी होतात. पण शेवटी काय भेटतं तुम्हाला? ते लोक तुम्हाला इतकं सगळं करूनसुद्धा तुमचं कौतुक करतच नाहीत, पण वरून तुम्हालाच तुमचंच काहीतरी चुकत आहे असं दाखवून देतात. त्यांच्या नजरेत आदर्श होण्यासाठी तुमचा वेळ आणि एनर्जी वाया घालवू नका. नंबर 14. आजारी असल्यावर घरातली कामे करू नका. आजारी असाल तर आराम करा. घरातली कामे आणि त्यासाठीच आधी तुमच्या मुलापासून ते नवऱ्यापासून घरातली कामे करायची सर्वांना सवय लावा. जेव्हा तुम्ही आजारी असाल तेव्हा या गोष्टी तुम्हाला कामाला येतील आणि आजारपणात तुम्हाला आराम करता येईल. नंबर 15. सारखे सारखे रडणे बंद करा. घरामध्ये काही झालं किंवा कोणी काही वाईट बोलले तर बऱ्याचदा रडू येतं. पण जर हे सारखं सारखं होत असेल तर थांबा, कारण तुमच्या रडण्याचा कोणावरच काहीच परिणाम होत नाही. उलट तुम्हाला लोक कमजोर आणि भित्रट समजू लागतात. यामुळे तुम्हाला लोक हलक्यात घेतात आणि कोणीच तुमची किंमत करत नाही. कधी रडू आले तर एकट्यात रडा, पण कधीच कोणासमोर रडू नका. नंबर 16. घरातील फायनान्शियल गोष्टींमध्ये सहभाग घ्या. घरातील गोष्टींचे व्यवहार ज्ञान म्हणजेच फक्त दुकानातून किराणा आणणे आणि उधारी भागवणे असा होत नाही, तर पैशांचे व्यवस्थापन, आलेले पैसे कशामध्ये गुंतवायचे, पैशातून काय घेतल्याने जास्त फायदा होईल अशा निर्णयामध्ये सुद्धा सहभाग घ्या. याने तुमचे आजूबाजूला लागणारे व्यवहार ज्ञान आणि फायनान्शियल नॉलेज वाढेल. नंबर 17. सगळे सण आणि पाहुणे फक्त तुमच्या एकटीचे असल्यासारखे कामात पुढे पुढे करू नका. घरामध्ये पाहुणे आले तर फक्त तुम्हीच एकटे राबत बसू नका. यामध्ये तुमची ऊर्जा आणि वेळ वाया जातो. त्यापेक्षा घरातील सर्व लोकांना कामे करण्यास सांगा. तसेच सणामध्ये सगळे डेकोरेशन, पूजेची विधी, घरातली स्वच्छता आणि पंचपक्वान्नाचे जेवण एकट्यानेच करू नका. सण सगळ्यांचे आहेत आणि पाहुणेसुद्धा सगळ्यांचे आहेत, तर कामे वाटून घ्या. तुमच्यावरच कामाचा लोड कमी होईल. नंबर 18. स्वतःची आणि स्वतःच्या वेळेची रिस्पेक्ट करायला शिका. उगाचच व्यर्थ गप्पा मारत बसू नका. जसं की जर ह्या मैत्रिणीशी किंवा व्यक्तीशी फोनवर कॉन्टॅक्ट ठेवला नाही तर तिला राग येईल, म्हणून तुम्ही सगळ्यांशी फोनवर सारखे गप्पा मारत बसता. याने तुमचा मौल्यवान वेळ वाया जातो. या वेळात पुस्तके किंवा आत्मचरित्र वाचा. स्वतःचे आत्मचरित्र घडवा आणि एक जागरूक व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा. नंबर 19. स्वतःच्या भविष्याची तजवीज करून ठेवा. घरात कितीही कमावणारी व्यक्ती असेल, कितीही श्रीमंती असू देत, पण तुमच्याकडे स्वतःच्या नावावर असलेला पैसा आणि स्वतः कमवलेला पैसा असायलाच हवा. कधीही नवऱ्यावर किंवा मुलांवर यासाठी अवलंबून राहू नका, कारण कधी तुमच्यावर कशी वेळ येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळेच
आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्या भविष्याची तजवीज करून ठेवा. नंबर 20. शेवटची पण महत्त्वाची टीप. स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मर्जीने आणि जीवावर जगण्याचा प्रयत्न करा. कारण हा समाज तुम्हाला त्याने बनवलेल्या बेडीत बांधून ठेवत आहे. तुम्हाला स्वतःच्या विचारांवर जगून देत नाहीये. कारण त्याने तुमच्यासाठी काही नियम बनवले आहेत, ज्यांचे तुम्ही पालन करत आहात. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कोणाचे गुलाम नाही आहात. स्त्री आहात म्हणून फक्त तुम्ही सगळ्यांचा विचार करायचा असे कुठल्याही ग्रंथात लिहिले नाही. तसंच तुम्ही फक्त घर आणि मुले बघायची, कमवायचं नाही असं सुद्धा कुठल्या पुराणात म्हटलेलं नाही.